ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति तन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त 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 श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। चैतन्य नवनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री साईनाथ स्तवन मंजरी श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि माम श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश म्हणून म्हणती गणेश। तू संमत सर्व शास्त्रांस मंगल रूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी तू शब्द सृष्टीची स्वामिनी। तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वता। तुझे अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया हे सगन रूपा पंढरीराया। कृपार्णवा परम सदया पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर। अवघी शास्त्रे विचार करते तुझ्या स्वरूपाचा। पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्यातून गवससी चक्रपाणी। त्या अवघ्या मूर्खाने शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित। तुला माझा दंडवत आत्रे हा अष्टांगी। हे पंचवक्रा शंकरा हे नररुंड मालाधारा। हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते। तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठा उठी। ऐसा आहे धुर्जटी महिमा तुझ्या नावाचा। तुझ्या चरणा वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन। यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुलदैवता। श्री तुकारामादी सकल संता तेवी अवघा भाविकांसी। जय जयाजी साईनाथा पतित पावना कृपावंता। तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मसौख्यधाम तुझी विष्णू नरोत्तमा। अर्धांगी ती ज्याचे उमा तो कामारी तूच की। तू नरदेहलहरी परमेश्वर तू ज्ञान नबीचा दिनकर। तू दयेचा सागर भवरोगा औषधी तू हीन दीना चिंतामणी। तू तव भक्ता स्वर्धुनी तू बुडतियांना भव्यतरणी। तू भीतासी आश्रय जगाचे आद्य कारण। जे का विमल चैतन्य ते तुम्हीचा हा दयागण। विश्व हा विलास तुमजाची आपण जन्मरहित मृत्यूहीन आपणांप्रत। तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण हे दोन्ही अज्ञानजन्य। दोहोंपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यांत प्रगटले म्हणून का तेत उपळले। ते पूर्वीच होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी। चेत आले जीवन म्हणून लादले अभिधान। झरा ऐसे तीच लागून जलावावी खाचची। लागला आणि आटला हे मुळी ठावे न जला। काकी जलखाचेला देत नव्हते महत्वमुळी। खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण। म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतीसी। नरदेह ही खाच करी शुद्ध चैतन्य विमलवारी। खाचा अनंत होतीन जरी तरी न पालट तो याचा। म्हणून अजन्मा आपणा मी म्हणत से दयागणा। अज्ञान नगाच्या कंदना करण्या वावे वज्र तुम्ही। ऐशा खांचा आजवर बहुत झाल्या भूमीवर। हल्ली अजूनही होणार पुढे कालावस्थेने। त्या प्रत्येक खांचे प्रत निराळे नाव रूप मिळत। जेणे करुणी जगतात ओळख त्यांची पडतसे। आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित। काकी जेथेन संबते द्वैत तेजी चैतन्य निश्चये। आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगा ठाईसाची। मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे। अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रांत ते गोदा म्हणून वाहिले जात। जे पडे कुपांत तेसीन त्यांची योग्यता। संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहावारी। आम्ही थिल्लरूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा। आम्हा वावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हा अमृत। शरण सर्वदा जोडून हात काके पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वता। नुसत्या जलांत पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे। ते ठरण्यांत भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला। त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारिले। रोगे कडू खारट झाले मूळचे गोड असोनी। तेसे गुरुवरा आहे येत षड्रिपुंचीन घाण जेथ। त्या पवित्र पिंडाव्रत संत विधान शोभदसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजरी। अवघ्या जीवांत आई खरी आपली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून
गोदा हेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजबरी, पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तिरी, त्यावेळेचे तेथील वारी टिके कोठून आजवरी, पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी, प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच नाही तुम्हा ठाया, शतक तेच संवत्सर त्या शतकांतील साधूवर, हेच जलसाचार नाना विभूती या लाटा, या संदर्भ गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेशी सनत सनत सनंदनाचा, मागुने नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलीन रूपवर, शबरी अंगद वायुकुमार विदुर गोप गोपिका, ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतकामाधारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णन्या शक्य मी, त्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत, आपण पूर आलांत साईनाथा निश्चये, म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना, महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमिपिही, मीही नदीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परिअवेर करू नका, लोहा अंगीचे दोष मनान आणि परिस, गावींच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवणी, माझ्यामधील अवघी घाण आपल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची, परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरी न होय गुरुवरा हरण तरी हिनतो परिसासी, मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका, आपण परिसमी लोह देका माझी चाड आपणांते, बालक अपराध सदैव करते परिण माता रागावते, हे यानुनी ध्यानाते कृपा प्रसाद करावा, हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्दींचे भव्यतारू तूच अससी निश्चये, तू कामधेनु चिंतामणी, तू ज्ञान नबीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्यखानी अथवा सोपान स्वर्गीचा, हे पुण्यवंता परम पावना, हे शांती मूर्ती आनंदघना, हे चित्स्वरूपा परिपूर्णा, हे वेदरहिता ज्ञान सिंधू, हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मदप्रती, सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंधर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ, तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू, या आपल्या अवताराची परी आहे अगम्यसाची, ओळख आपल्या जातीची होऊ न देता कवनांते, कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडली, श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी, यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेटी, तेसे गुरुरा आपणासी जे ज्याच्या मानसी, योग्य वाटेल निश्चयसी ते तुम्हा म्हणतसे, मशिद आपले वस्तिस्थान विंदा वांचून असती कान, फात्याच्या तारा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा, तेसी अग्नीची उपासना पाहुनी आपली दया घना, निश्चय होत आमुच्या मना की आपण हिंदू मनोनी, परिभेद हे व्यवहारिक यातीच्यातील तार्किक, परिजिज्ञासू भाविक त्यांना न वाटे महत्वयाचे, आपली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपणांप्रती, आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आम्हा आद्य कारण, यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले, मशिद अग्नीला स्वीकारले लीला बगदास दावावया, आपण जातो गोतातीत सद्वस्तू जी का सद, तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साजकी, तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणांपुढे, तेथे माझे बापुडे शब्द टिकितील कोटोनी, पाहुनी तुम्हाला मौन नाही धरिता मला, का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहे व्यवहारी, म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन, ते सर्वदा करीन आपल्या कृपा प्रसादे, संतांची योग्यता बली देवाहून आगळी, अजादुजाच नाही मुळी सानजवळ साधूंच्या, हिरण्यकश्यपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला, तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने, गोपीचंदे उकरड्यासी गाडीले जालंधरासी, परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद, उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोडिला, ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी, संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण, संत सुखदर रोहिणी रमण कोमोदी तित्यात कृपा, संत कस्तुरी स्वज्वळ कृपा त्यांची परिमळ, संत इक्षु रसाळ रचनवाळी तत्कृपा, संत सुष्ट दुष्टां प्रती समसमान निश्चिती, उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसदसे, गोदावरी जलांत मळकट तेच धुवाया येत, निर्मळ ते संदुकीत राही लांब गोदेपासूनी, जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले, होते धुवावया लागी भले गोदावरींचे पात्रात, येते संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट, जीवात्मे हेच पटषट विकार मळत्यांचा, तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान, अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था,
आम्ही जन हे संसारी मळता हो वरच्यावरी, म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव. गौतमी माझी विपुल नीर आणि धुने मळकट घाटावर, तेच जपडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी. तुम्ही सगन शीत तरुवर आम्ही पांतस्त साचार. तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडाशू, त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया. सत्कृपेची शीतळ छाया आहे आपली लोकोत्तर, वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण ऊन, तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे. तुमच्या कृपे विनपाही जगात बरे होणे नाही. अर्जुनाला शेषशाही सखा लादला धर्मास्तव, सुग्रीव कृपेने बिभीषणा साधला से राम राणा. संतांमुळेच मोठेपणा लादला श्रीहरीसी, ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी. सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच, दामाजीने बनविला महार वैकुंठ प्रति रुक्मिणीवर. चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया, संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन. संत खरेच यजमान सचिदानंद प्रभूचे, फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता. हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया, बाबा तुमच्या लिलेचा कोणा न लगे पाडसाच्या. तेथे माझी अर्शवाचा टिकेल सांगा कोठून, जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आलात शिर्डीत. पाणी उतुनी पंथ्यात दिवे तुम्ही जाळिले, वा हात लाकडाची फळी मंचक करुणीसाची. आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना, वांजपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाच्या. कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदीने, वारण्या अहिक संकटे तुम्हा न काही अशक्य वाटे. पिपिलिकीचे कुठून मोठे ओझे माने गजपती, असो आता गुरुराया दिनावरी करा दया. मी तुमच्या लागलो पाया मागेन लोटा मजलागी. तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी. अवंतराजे पूजेस साहित्य आहे विशेष, परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला. पहा सूर्याच्या घरी सनदीपवाळी आली खरी, परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये. सागराची शमवावया तहान जलना मही ठाया, वनी लागी शेकावया अग्नी कुठून द्यावा तरी. जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे, अंश अधिक अस्तिसाचे श्री समर्था गुरुराया. हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणतैशी झाली मने, बोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक. व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया. बहुतेक करुणी कल्पना करतो तुमच्या पूजना, तेच पूजन दयागना मान्य कराया दासाचे. आता प्रेमाश्रू करुण तुमचे प्रक्षालितो चरण, सदभक्तीचे चंदन उगाळूनी लावितो. कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची, प्रेमभाव या सुमनांची माळा गळ्यांत घालितो. धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परिण सुटेल घाणत्यासी. सद्गुरुपीने इतरत्र जे जे धूप जाळितात, त्या धूपद्रव्याचा ते तैसा प्रकार होतचे. धूपद्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून. तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते. सद्गुण उरती पाहण्याते अक्षयींचे जगास, मणींचे जळल्या कुत्सितपण मलरहित होईल मन. गंगेचे गेल्या गडूळपण मग ती पवित्र सहजची. दीपमाया मोहाचा पाजळतो मी हासाच्या, तेने वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लावमसी. शुद्धनिष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस्त मला पाजणे, का की मी तुमची ताने पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जे नेनुरेल करतेपणा कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य हो अपनामृत पुण्य श्लोका साईनाथा. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना, दया सिंधू सत्वरूपा माया तव विनाशना. जात कोटाचिता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्राम निवासिया. श्री ज्ञानार्था ज्ञानदात्या सर्व मंगलकारका, भक्त चित्त मराळा हे शरणागत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंची तू पाता तू इंदिरापती, जगत्रयालया नेता रुद्र तो तूच निशिती. तुझविने रीता कोटे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधांची करावी हीची मागणी, अभक्ती संशयाच्या त्या लाता शीघ्र निवारणे. तू धीनुवत्समिताने तू इंदू चंद्रकांतनी, स्वर्णदी रूप तत्पाला आदरे दास हाननी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा खरपंजर, शोकचिंता निवारावी गणू हातव किंकर. या प्रार्थनाष्टके करुण मी करीतो साष्टांग नमन, पापतापानी दैन्य माझे निवारा लवलाही.
तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी, तू मलयागिरी चंदन, मी काटेरी झुडूप जान, तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी, तुझे दर्शन होनिया दुर्बुद्धी घान माझे ठाया, राहिल्या तैसेच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे, कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे कडतसे वाससूत्रा मस्तकी, थोरांची ती हीच रीती, ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करती त्या त्या वस्तू पावविती, ते महत्पदा कारणे कौपिन नंदीचा शिवे केला संग्रह साजा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौकडे, गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खेळला जगजेटे तोही मान्य झाला बुधा, तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या बदरी, म्हणून विचार करून अंतरे याचा करा हो गुरुराया, अहिक वा परमार्थिक ज्या ज्या वस्तू समानील सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पूर्वेने गुरुराया, आपल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा शारदोपनाची न सेविती, सागरा गोड करण्याची शक्ती आपणा मध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा, कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न बरवा तुझसी, आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची, असो या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामणीसी तुम्ही पूर्वा महाराजा, या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठनकर्त्यांची त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी, शुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन, शुद्ध भाव ठेवून आपले या मानसी, हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा, तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचनीया स्तोत्रास कौतुक त्यांचे पहावया, स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती, ऐक वासना सत्वरगती त्यांचे पूर्वन श्रोते हो, या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे, कोणा आयुष्य असल्या उणे तो पटणी होय शतायू, धनहीनता असल्या बदरी कुबेर येऊन राबेल करी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा, संततीहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठन, स्तोत्रपाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा, वैचिंता निवेल मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे, तराबुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी जागामुळे देऊ नका, शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्तकाम कल्पद्रुम, त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होये केशी, शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात, तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवार द्वितीय प्रहरी, श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी, पुनीत नर्मदेच्या तिरी श्री अहिल्ये सनिध्य, महेश्वर क्षेत्रबले स्तोत्र तेथे पूर्ण झाले, प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरोमणी, लेखक शिष्य दामोदर यास झाला साचार, दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा, स्वस्ती श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भव सागरी, हेच विनवी अत्यादरी, दासगणू श्री पांडुरंगा, श्री हरिहरार्पणमनमस्तु, शुभं भवतु, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, चैतन्य नवनाथ महाराज की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव, गोरक्ष जालंधर चर्पटाश्य अडभंग कानीपमछिंदराद्या, सौरंगिरेवान कबर्ति संज्ञा, भूम्यां बभूर्व नवनाथ सिद्धा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, अलख निरंजन आदेश